मी नेहा आणि मी इथे विश्वगोविंद क्लिनिकमध्ये खूप महिन्यांपासून प्री ब्रायडलसाठी प्रिपेअर करते आणि छान पद्धतीने सगळ्या थेरपीज माझ्या झाल्या आणि सगळी कर्म झालेली. आय गेस मी पहिली नवरी असेल. तर जेव्हा मी पॅकेजेस पार्लरमध्ये चेक करायला गेले तेव्हा केमिकल पिलिंग किंवा असं बघून मला थोडी भीती वाटली, कारण की माझी स्किन जरा जास्त सेन्सिटिव्ह आहे, सो तिला एकदम डेलिकेटली हँडल करावं लागतं. त्यामुळे पार्लरचे पॅकेजेस किंवा ते जे ऑफर करत होते ते कम्पेअर करता आपण जे नॅचरली ट्रीट करतोय त्या गोष्टीला मला जास्त इम्पॉर्टन्स द्यावासा वाटला. आणि त्यानंतर मी त्याचे बेनिफिट्स पण एक्सपिरियन्स केले. जसं मी नस्य केल्यानंतर मला टचवूड मला सर्दीच होत नाही. अशी पटकन जी आधी व्हायची, जी पटकन कॅच व्हायची, पोलन ग्रेन्सच्या जवळपास गेली किंवा असं काय झालं, धूळ बघितली तर ती कॅच होत होती, ती अजिबातच होत नाहीये मला. आणि एक सतत बॉडीमध्ये असं थोडंसं एक फ्रेशनेस जाणवतो, कारण रोज षष्टी शाली होतं, पोटली फिरवली जाते, तर त्याच्यामुळे एक फ्रेशनेस आपोआप असा जनरेट होतो. शिरोधारा झालं, विरेचन झालं, बस्ती झाली, ऑलमोस्ट सगळ्या थेरपीज झाल्या. आणि आता लाईक माझ्या लग्नाला हार्डली 1 वीक बाकी आहे, पण आय एम फीलिंग लाईक ऑलमोस्ट असं रेडी फॉर एव्हरीथिंग टू टेक ऑन. आणि मेंटली पण खूप स्ट्रेसनुसार फरक पडला. म्हणजे सतत सगळ्या गोष्टींचा आपल्याला स्ट्रेस घ्यायची सवय असते लग्नाच्या पूर्ण प्रिपरेशनमध्ये, पण ते आपोआप एक आपली मेंटल स्टेबिलिटी आपल्याला साथ देते ह्या सगळ्या ट्रीटमेंट्समुळे. पण जर आपण थोडे रिलॅक्स्ड असू तर बॉडी वाईज वगैरे, तर मेंटली पण हळूहळू आपलं ते कॉम्पन्सेट होतं. आणि खूप छान फरक वाटला मला. आणि मला सगळ्यांना थँक्यू म्हणायचं आहे, सगळ्यांनी ट्रीटमेंट्स मला ज्या छान केल्या किंवा तुम्ही पण जे काय सजेशन्स दिले टाईम टू टाईम, तर खूप छान वाटलं. धन्यवाद. थँक्यू.